तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज गुरुपौर्णिमा आहे, तर पूजा वगैरे ते पण करायची आहे मला, स्वामींची पण, त्यानंतर कुलदेवीची पण. पौर्णिमेला आम्ही दर पौर्णिमेला पाठ वगैरे वाचत असतो, पण आज घरीच पूजा वगैरे ते मांडायची आहे, घरीच पाठ वगैरे पण वाचायचं आहे. तर तुम्हाला पण दाखवेल मी कशा प्रकारे करते. तिकडे सकाळी सकाळी घर वगैरे पुसून घेतले, स्वतःचं आवरून घेतलं, त्यानंतर देवपूजा वगैरे पण करून घेतली, त्यानंतर इकडे पूजा वगैरे मांडायला घेतली मी. तर पाटाच्या खाली ना मी स्वस्तिक काढलं, त्यानंतर पाट वरती ठेवला, त्यानंतर मी लाल कलरचं वस्त्र हातरलं, त्यानंतर स्वामींची माझ्याकडे मूर्ती नाही आहे, फोटोच आहे. त्यानंतर फोटोला पण मी गुलाबजलनी साप व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं, त्यानंतर शेंट जे असतो स्वामींचा तो साईडने करून दिला, त्यानंतर मी त्या अष्टगंध वगैरे लावून दिला स्वामींना. त्यानंतर वस्त्रमाळ घालत आहे, कारण आज फूल वगैरे नव्हते. म्हटलं असं फूल नाही आहे तर काय आपली वस्त्रमाळ बनवूयात आपण, फुलंच लागतात असं थोडी आहे म्हटलं. त्यानंतर खडीसाखर ठेवली, त्यानंतर पाण्याचा एक चेंबू भरून पण ठेवला, त्यानंतर मी इकडे स्वामींची माळ, त्यानंतर फूल वगैरे वाहून दिलं. मला तरी असं वाटतं आपल्याला जेवढं काही येतं तेवढं करायचं, कारण स्वामींचे नियम भरपूर आहेत असं म्हणतात, पण माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं करत असते. तर मला बी एवढं काही ह्याच्यातले अनुभव नाही आहेत, पण जेवढं होईल तेवढं मी करतच असते देवाचं. त्यानंतर इकडे त्याच प्रकारे मी देवीची कुलदेवीची पण फोटो पूजा वगैरे मांडते. तर ही जी आहे ना आमची कुलदेवीची फोटो आहे. त्यानंतर इकडे सुपारी वगैरे ठेवली, अगोदर कोणतंही काम करायचं गणपतीची करते, त्यानंतर सुपारी वगैरे ठेवली मी, त्यानंतर त्याच्यावर गुलाल अक्षदा वगैरे वाहिला, त्यानंतर लाल फूल पण वाहिलं त्याच्यावरती. तर अशा प्रकारे पूजा वगैरे करत होती मी. त्यानंतर कळसाची पण पूजा करायची होती. त्यानंतर इकडे स्वस्तिक काढून घेतलं मी कळसावरती, स्वस्तिक वगैरे काढून घेत आहे. त्यानंतर कळसाला पण मी हळद कुंकू वगैरे वाहून दिलं, त्यानंतर अक्षदा. तर इकडे पण वस्त्रमाळ घालून देत आहे मी. तर सगळ्या तांब्याला मी गंध वगैरे लावून घेतला. त्यानंतर फोटोला पण इकडे मी हार वगैरे घालून घेत आहे. तसं की बोलली होती फुलं होते, तर मी इकडे हार वगैरे घालून दिला. त्यानंतर इकडे कळसाला पण मी वस्त्रमाळे घालत आहे, त्यानंतर फूल वगैरे वाहून दिले. तर अशा प्रकारे पूजा वगैरे मांडत होती मी. त्यानंतर इकडे खाली रांगोळ्या वगैरे काढत आहे. रांगोळी छोटीशी काढली, जास्त काही मोठी नाही. पाऊल वगैरे काढले होते, त्यानंतर थोडंसं मध्ये लाल कलर देऊन दिला पाऊलांमध्ये मी अशा प्रकारे. तर मला हे असं काही करायला पूजा वगैरे खरंच खूप छान वाटतं, आणि घरामध्ये आपलं किती असं वातावरण असं छान वाटतं. अशी घवघव पूजा वगैरे केली ना खरंच मनाला खूप प्रसन्न असं वाटतं. तर मला तर खूप वेळ आहे देवाचं, काही ना काही मला असं आलं का करतच राहा वाटते, किंवा अशी पूजा वगैरे मांडाय त्याला खूप छान असा आनंद वाटतो मला. त्यानंतर समई वगैरे प्रज्वल करत होती, त्या अगोदर ना समईची वगैरे पूजा करून घेतली मी, हळद कुंकू पूजा वगैरे वाहून दिली समईला. तर मी इकडे सेंटरमध्ये समई ठेवली आहे, कारण कसं 3 दिवे लावावं लागले असते मग मला, त्याच्यामुळे मी दोघींकडे स्वामींकडे आणि पण इकडे देवीकडे पण होईल, मी सेंटरमध्ये ठेवली, कारण ऑलरेडी देवांकडे पण एक दिवा चालू आहे, त्याच्यामुळे 3 लावल्या 3 होऊन जातील, मग मी 2च लावल्या. समई एक आणि देवांकडे एक चालू आहे. त्यानंतर समई वगैरे प्रज्वल केली मी. तर अशा प्रकारे पूर्ण पूजा वगैरे मांडली होती मी. कशी मांडली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर इकडे देवीला पण मी खडीसाखरेचंच नैवेद्य दाखवलं आहे, कारण आज फळ वगैरे काहीच नव्हतं. म्हटलं जाऊ दे, टाईमवर काहीच सापडत नाही, असो खडीसाखरेचं आपण चालतो. ते इकडे पूजा वगैरे करून गेले. त्यानंतर लगेच इकडे चौकटीचं लेपन वगैरे करत होते मी. हे जे आहे ना मी पौर्णिमेला नंतर दर गुरुवारी मी करत असते. पाणी वगैरे शिंपडून घेतलं, त्यानंतर हळदीचा लेप वगैरे करून लावला. त्यानंतर चौकटीची पूजा करते, स्वस्तिक वगैरे काढत आहे. त्यानंतर इकडे रांगोळी वगैरे काढत आहे. तर हे केल्यानं घरात खूप छान असं वातावरण वाटतं, आणि मनाला पण खूप छान वाटतं. तर हे करायलाच पाहिजे, भरपूर जण ह्या करत असतात. तर बाहेर आज वातावरण पण खूप छान होतं, आभाळ असं वातावरणच आहे. तर मुलांचं बी मध्ये मध्ये चालूच होतं करणं, म्हटलं असं. त्यानंतर अशा प्रकारे पूजा केली होती. त्यानंतर लगेच पाठ वगैरे वाचायला घेतला मी. तर इकडे पोथीची वगैरे पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर स्वतःला पण कुंकू लावलं. त्यानंतर पाठ वाचायला इकडे चालू केला मी. तर 13 अध्यायाचा पाठ आहे, कमी 2 ते 2.5 तास लागूनच जातील, पण मी जास्त शूट वगैरे केलं नाही. त्यानंतर लगेच एक जप माळ पण घेतली, माळ पण घेत आहे. अजून आरती ते पण करायची आहे.
तर निदान 2.5 तास तर लागूनच जातात. म्हटलं असो काही एवढेही वाटत नाही, पण मनाला जो आनंद वाटतो ना तो शब्दात सांगताच येत नाही. त्यानंतर इकडे हे जे आहे ना ते पोथीमध्ये पण पाटामध्ये पण लिहिलेलं आहे की पूर्ण शिजवाय. थोडंसं मी ते पुरण वगैरे शिजवलं होतं आज. त्यानंतर मी एका ताटलीमध्ये पुरण थापटून वगैरे घेतलं. त्याच्यावरती आपल्याला 21 फुलवाती लावायच्या आहे. ते माझ्या नणंदबाईंनी पण मला सांगितलं होतं की वहिनी तुम्ही आज असं करा म्हणून. तर मला जे काही कोणी सांगितलं किंवा मला जे काही माहिती आहे मी ते करते म्हणजे करतेच, आणि मला आवडतं पण हे करायला नवीन नवीन काही ना काही. तर आपल्याला स्वतः बी आपण काही करतो या दुसऱ्यांकडून बी आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं. तर असं इकडे फुलवाती 21 लावून देत आहे मी. त्यानंतर व्यवस्थित ठेवून वगैरे घेतला. छोटीशी रांगोळ पण काढली मी साईडला. त्यानंतर 21 फुलवाती वगैरे लावल्या. लगेच आरती वगैरे करायला घेतली. तर इकडे 5 आरत्या करत होती मी देवीच्या. 5 आरत्या वगैरे 5 आरत्या फुलवाती पण लावून दिल्या आरतीमध्ये मी. त्यानंतर इकडे 5 आरत्या वगैरे केल्या. तर ही पण आरती आहेत. आता आरती केली देवी, सगळ्या देवांना वगैरे ती आरती दाखवून दिली. त्यानंतर स्वतः आरती वगैरे घेतली. तर इकडे सगळे अशा प्रकारे खूप छान असं वाटत होतं ते. आणि आपण जे काही करतो ना ते मुलांना पण करायचं असतं. आणि माझी सावी जी आहे ना, मी जे काही करते तिचं सगळं लक्ष असतं की मम्मी काय करते काय नाही. आपल्याकडूनच मुलं शिकत असतात. इकडे बघा तिला माहीतसुद्धा नाही की मम्मी मागून शूटिंग करते. तिला येऊन ती स्वतः तिथं बसली आणि मी जसं वाचत होते पहिले तिला काही येत नसेल, पण तिच्या तोंडात एकच शब्द आहे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थच म्हणत आहे. पुढे ऐका, तुम्हाला पण ऐकवलंच मी.